बिहारच्या नागरिकांनी प्रधानमंत्री मोदीजींच्यावरचा विश्वास दाखवलेला आहे। त्याचे उत्तम उदाहरण आज बिहारच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या तिथल्या असणाऱ्या आमच्या उमेदवारांनी 200चा आकडा पार केलेला आहे। एक थम्पिंग मेजॉरिटी, ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि एनडीएच्या सर्व नूतन आमदारांचं आणि सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजी आणि नितीश कुमारजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। 10,000 घरात एक नोकरी देण्याचं आश्वासन विरोधकांनी दिलेलं होतं। काँग्रेसची वाईट अवस्था झालेली दिसते, कसं बघताय? पहा, 2014 पासून देशाची कमान प्रधानमंत्री मोदीजींनी सांभाळल्यापासून सर्व राज्यांमध्ये समप्रमाणात विकास करण्याचं काम सुरू आहे। अनेक केंद्र सरकारच्या योजनांनी लोकांचं राहणीमान जीवनमान उंचावलेलं आहे। देशातल्या 25 करोडपेक्षा जास्त लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचं काम मोदींच्या सरकारनं केलेलं आहे। बिहार सुद्धा 2014च्या पूर्वी मागासलेलं होतं, आज ते अत्याधुनिक पद्धतीनं त्या ठिकाणी कामं होत आहेत, रस्ते होत आहेत, ब्रिजेस होत आहेत, डॅम होत आहेत, मोठे मोठे एअरपोर्ट्स होत आहेत आणि त्यामुळे लोकांनी विकासाला प्राधान्य देण्याचं काम बिहारमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं बिहारच्या लोकांनी पूर्वी जंगलराज पाहिला होता, तो जंगलराज संपुष्टात आणण्याचं काम एनडीए सरकारनं केलं आणि म्हणून लोकांचा विश्वास होता। ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला ते 27 लाख नोकऱ्या म्हणजे भरती नोकरी देणार, हा तेजस्वी यादव साहेबांनी जो एक नारा दिला होता तो फेक नारा होता हे सगळ्यांच्या लक्षात आलं, कारण ते अशक्य आहे। 27 लाख घरांमध्ये 27 लाख नोकऱ्या देणं, त्याचा खर्च जो आहे पगाराचा तो जवळजवळ 40,000 कोटी होत होता। या बिहारचं वर्षाचं अर्थसंकल्प किंवा आर्थिक जे वर्ष आहे ते बजेट सुद्धा 20,000 कोटीच्या वर नाही आणि लोकांना अशा पद्धतीने 40,000 कोटीचा पगार आम्ही देऊ हे सांगणं लोकांना रुचलं नाही आणि म्हणून लोकांनी त्यांचा सुपडा साफ केलेला आहे। ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला, काँग्रेसनं आता खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तुम्ही बघा, गेले काही वर्ष फेक नरेटिव्हवर निवडणुका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। पहिल्यांदा ईव्हीएमला दोष दिला, त्यानंतर संविधान बचावचा खोटा नारा, खोटा फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, आता वोट चोरीचा एक खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। 2-3 वेळा ते कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना फटकारून लावलं। निवडणूक आयोगाने जाहीर चॅलेंज दिलं की राहुल गांधी असू देत किंवा विपक्ष इंडिया आघाडीचे कोणी असू देत, त्यांनी जे सोशल मीडियावरती अपप्रचार करतायत त्याचे पुरावे आमच्याकडे द्यावे, आम्ही कारवाई करू। पण ते कोणीही कुठल्याही निवडणूक कार्यालयामध्ये ते गेले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं हे खोटं आहे आणि अशा पद्धतीनं लोकांनी विकासाला प्राधान्य देण्याचं काम केलं हे त्यांच्या लक्षात आलं नाही। म्हणून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, कारण काँग्रेसला फक्त एक आमदार मिळालेला आज बिहारमध्ये, एवढा नामुष्कीजनक पराभव त्यांना देशामध्ये कुठेही पाहायला मिळाला नव्हता। परंतु जर आता त्यांनी सुधारणा केली नाही तर हाच निकाल भविष्यात सुद्धा कायम राहील असं मला वाटतं। राज्यात लाडक्या 10,000 निवडणूक बिहारी असा नारा झाला। हे पहा, केंद्र सरकारच्या मोदीजींच्या अनेक योजना आहेत, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना आहे, घरकुलची योजना आहे, गॅसची योजना आहे, शौचालयाची योजना आहे, शेतकरी सन्मान योजना आहे, अनेक प्रकारचे अनुदान दिले जाते, दिव्यांगांना दिले जाते, बांधकाम कामगारांना दिले जाते। त्याच पद्धतीनं आमच्या माता भगिनींना सुद्धा एक योजना त्यामध्ये दिलेली आहे आणि एकच योजना नाही, अनेक योजना आहेत। आज गेले 5 वर्ष झालं मोफत रेशन देण्याचं काम सबंध देशभर चालू आहे। 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिलं जातं। या सगळ्या बाबींमुळे मी मगाशी सांगितलं की लोक दारिद्र्य रेषेच्या, गरीब रेषेच्या वर आलेले आहेत। ह्या एकच योजनेबद्दल नाही तर अनेक योजनांचा हा प्रकल्प आहे, ज्याच्यामुळे आज लोकांनी एनडीए आणि भाजपला त्या ठिकाणी यश देण्याचं काम केलेलं आहे। विधानसभेवेळी तुम्ही सांगितलं होतं की 10च्या 10 जागा कोल्हापुरामध्ये घेणार, आता येणाऱ्या निवडणुकीवर महापालिका असू किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे काय परिस्थिती? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळजवळ 10 वर्षांनी होत आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये आता नगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी या निवडणुका लागलेल्या आहेत। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने महायुती झाली, ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांचे ज्या पद्धतीने एकीकरण झालं आणि त्यांच्या
त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. मला विश्वास होता आणि मी जाहीरपणाने सांगितलं होतं की कोल्हापूरमध्ये आम्ही 10-0चा निकाल करून देऊ आणि त्या पद्धतीनं कोल्हापूरच्या जनतेनं तशा पद्धतीचा आशीर्वाद आम्हाला दिला. आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्या निवडणुका लागलेल्या आहेत 13 ठिकाणी या निवडणुका लागलेल्या आहेत. आज ही तीच परिस्थिती आहे. बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असल्यामुळं ज्या पद्धतीचा बिहारचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला त्याच पद्धतीचा कोल्हापूरमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 13-0चा निकाल आपल्याला पाहायला मिळेल. महायुती म्हणून आमच्या 13च्या 13 ठिकाणी नगराध्यक्ष आणि मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळतील.